तर कसे काय मंडळी, फायनली समूचं लग्न आटपून आम्ही आता गावा केला. तर गावा केण्याचं कारण म्हणजे काय, आता 9 मेला आमच्या नवशा मारुतीचा फंक्शन असतो दरवर्षी 9 मेला. तर आम्ही लग्न वगैरे आटपून कालच आलो आहे गावाला. तर उद्या फंक्शन आहे. आज फक्त इथे काय तयारी चालली आहे उद्याच्या फंक्शनाची. जेवण वगैरे सगळं असतं. तर आता इकडे डेकोरेशनचं काम चाललं आहे. आपण बघूया आजच्या ब्लॉगमध्ये हे सगळं कवर करून घेऊ. बघू जेवढं दाखवता येईल तेवढं उद्याचं आपण दाखवून घेऊ त्याच्यात. त्यामुळे तुम्हाला देऊळ आपण उद्या सकाळी दाखवूया. आता इथे सजावटचं काम चाललं आहे. तर आता फक्त आपण सजावटचं तेवढं थोडं क्लिप कवर करू, बाकी बघू उद्या. हे जे खाली आहे ते आमचं नवशा मारुतीचं देऊळ आहे. खूप वर्षापासून आम्ही हा फंक्शन 9 मेला साजरा करतो. कोकणातला मेन व्ह्यू जो इव्हनिंगचा असतो तो तुम्ही कोकणातच अनुभवू शकता. बाकी तुम्ही मुंबई वगैरे सनसेट वगैरे काय नसतं, ते सगळं मोहम आहे. बाकी तुम्हाला कोकणात येऊन तुम्हाला जो सनसेट किंवा सनराईज पॉईंट भेटेल, तुम्ही कुठे पण जा तुम्हाला सगळीकडे सनराईज सनसेट पॉईंटच भेटणार. तर आता इथे खाली लाईटिंग वगैरे करून झाली. आता इथे रांगोळी वगैरे काढायची आहे अजून. तर धुवून वगैरे झालं आहे सगळं. आता इकडे ते ताडपत्री बांधत आहेत. तर आपण बघू सगळ्या मेजर क्लिप सगळ्या कवर करून घेऊ. बाकी उद्याचं फंक्शन आपण उद्या सगळं कवर करू, कारण संध्याकाळी परत डबल बारी पण असेल तर ते पण बघू जरासं कवर करून. ऑलमोस्ट सगळं धुवून लाकडं वगैरे बांधून झाले. उद्या आता सकाळी याच्यावरती अशी वरती ताडपत्री बांधतील तिथे समोर. देऊळ पण तुम्ही एकदा बघा. अजून डेकोरेशन तर तसं झालं आहे. सकाळी अजून लाईटिंग वगैरे करतील तिकडे. मारुतीला आंघोळ घालतील, मग त्याला चांगलं कलर तर मारून झालेला आहे तसा. सकाळी अजून सजवतील आणि सकाळी मग पूजा असेल. मग आपण पुढचा ब्लॉग सकाळीच कंटिन्यू करू. आता जरा घरी जाऊन आता कंटाळा आला आहे खूप. संध्याकाळ पण झाली आहे ऑलमोस्ट. आणि व्ह्यू पण बघा कसला भारी वाटतं इथून. गुड मॉर्निंग. सो आता सकाळी 10 वाजले आहेत. वरती पूजा चालू झाली आहे. तर आता आम्ही खाली इथे तयारी चालू आहे. तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. तर बघा सगळे गाड्या घेऊन वरती गेले आहेत ऑलमोस्ट. तिथे खाली सकाळी पाऊस मोठा पडला त्यामुळे जेवणाचे सगळं सामान आम्ही खाली आणून ठेवलं. आता इथे खाली घरात जेवण बनतं आहे. मग या गाडीत लोड करून वरती घेऊन जायचं. आता आम्ही पण चाललो आहे वरती. एकदा वरती गेलो की तुम्हाला वरचं पण सीन दाखवतो. काल तुम्हाला वर्क इन प्रोग्रेसवालं काम दाखवलेलं. वर्क इन प्रोग्रेस जे सत्यनारायणच्या पूजासाठी होतं ते. आता आपण एकदा वरती गेलो की प्रॉपर तुम्हाला सगळं डेकोरेशन आपण एकदा ह्याच्यात दाखवून घेऊ. नंतर लगेच 12-1 वाजता जेवण पण आहे. मग तुम्ही पण बघू मेनू काय बघू. आता चाललोय आम्ही वरती. तर वरती जाऊन पूजा चालू झालेली. ती आत्ता 12:15 संपली आहेत. आता सगळे आरतीसाठी गोळा होत आहेत. तर आपण आरती करून घ्या. आरती नंतर जरा कपडे वगैरे बदलून मग खाली तिथे त्या साईडला कोपऱ्यात तिथे जेवायची सोय आहे. तर जेवण आता गाडीतनं आणतील वरती. तर आपण जाऊ तशीच पटापट आरती उरकून घेऊ. सर पूजा आटपून झालेली असते. आता हे आम्ही जेवक वाढूक चालू केला.
गावात पूजेक हीच मजा असते, तिथे पूजा आहे आणि इथे आम्ही फक्त शेड घातली आणि तिथे सगळ्यांना जेवण आहे. तर आता जेवणाचा कार्यक्रम सुरू केला आम्ही. आता थोड्या वेळाने आम्ही सगळेच वाढायला चालू करू. अजून आता वाढत आहेत हळूहळू, थोड्या वेळाने आम्ही पण वाढायला चालू करू. मेन्यू मी तुम्हाला दाखवतो नंतर जेवणाचा काय काय स्पेशल आहे ते. तुम्हाला मी अर्धवट म्हणजे काम चालू असताना दाखवलेलं पूजेचं ते आता बघा पूर्ण झालं आहे. तर तुम्हाला बघू शकता तिथे त्यांनी त्या झाडांच्या पानापासून त्यांनी तो गरुड तयार केला आहे साईडला शो म्हणून. पण ते एवढं भारी दिसतं आहे आणि ते त्यांनी एका तासात तयार केलं आहे. आणि हे आमचे नवशा मारुती पूजा झाली ऑलमोस्ट आणि जेवण वगैरे पण झालं. आता संध्याकाळीचा कार्यक्रम बघू आपण याच्यात कव्हर करायला. मला वाटत नाही आवाज येत असेल माझा, कारण की बाजूला गाणी चालू आहेत. तर तेवढं तुम्ही ते बघून घ्या. हे एकदम भारी दिसत आहे बघा. त्यांनी गरुड बनवलं आहे त्या पानांपासून आणि फिनिशिंग एवढी भारी दिली आहे ना त्याला. चोच, त्याची पंख, त्याचं तोंड एकदम भारी तयार केलं त्यांनी. ते सगळा कार्यक्रम संपून जेवून वगैरे झालं म्हटलं जरा आपल्या कलमात फिरून येऊया. तर आंबे तर ऑलमोस्ट सगळे काढून झाले आहेत. तर आता आम्ही इथे जस्ट असं फिरता फिरता आमचीच काजूची झाडं बघत बसलो. तर काजूच्या झाडांना काजू बघा किती लागले आहेत ते. हे बघा काजू काजू ते आतमध्ये पण वरती पण आहेत ते. आणि आम्ही इथे एवढे काजू काढून साईडला ठेवल्यात घरात न्यायला रविवारी मटणात टाकायला. तिथे मुंबईला लोक पाव किलो काजू घेताना पण विचार करतात तिथे. आणि आम्ही इथे फक्त झाडावरनं काढून फक्त घरी घेऊन जायचे तेवढी वाट बघतो. हवे तेवढे काजू भेटतात एका झाडातनं. एवढे हे तर कायच नाही अजून, लय काजू तिकडे आहेत लागलेले. त्याच्यावर दिसते, हा दिसत आहेत ते बघा. ते सगळे काजू तिथे पप्पा सगळे काजू काढतो एक एक करून. आणि ह्याची तर लोक दारू बनवतात. हे आम्ही असेच फेकून देतो तिथे. आम्ही असेच फेकून दिले आहेत असेच. ते बोंड सगळी ते आमच्या काय कामाची नाहीत ती. मजेत आम्ही एवढे काजू काढलाव ना, पण आम्ही येताना पिशवी वगैरे काय आणलावच नाही. तर आता एवढे काजू न्यायचे कसे असं झालं आहे. काढताना आम्ही टी शर्ट घेऊन काढले ते काजू. तुमचा दाखवत आहे किती काजू काढलंय ते. अजून झाडावरती लय काजू पडलेत लय. तरी हे बघा वजन करायला गेलात ना आता कमीत कमी 3 ते 4 किलो काजू आहे ते. आता त्यालाच पिशवीच होत आहे न्यायचं कसं, कारण की इथून घरी जाईपर्यंत हे एवढे हातात न तर नेणार नाही आणि खिशात पण जाणार नाही. आणि परत ते ठेवून आता संध्याकाळी कार्यक्रम पण आहे देवळाच्या इथे. तर परत त्याला पण जायचं. मग आता बघूया इथे कुठे पिशवी सापडते आहे काय. तसंच घेऊन फटकन तसंच घेऊन फटकन घरात जाऊ. आता इथे आरती आणि भजन पण झालं आहे. आता इथे ते जे फुगडी जुगलबंदी आहे त्याची तयारी चालू आहे. सगळ्या बायका पण इथं ऑलमोस्ट जमा आहेत. ते 9:30 वाजता अजून अर्धा तास आहे. तर वाटलं जरा घरी जाऊन चेंज करून येऊया. पुढचा व्लॉग म्हणजे पुढचा शूट आपण त्याचा एक क्लिप टाकू फुगडीची. झाला आता भजन पण झालं आहे आणि आरती पण करून झाली आहे. आता फुगडी जुगलबंदीची तयारी चालू आहे. तर बायका पण आहे बघा सगळे जमले आहेत. तर त्याचा अजून अर्धा एक तास असा. तर म्हटलं घरी जाऊन जरा चेंज करून या. एखादी चांगली पोरगी किंवा काहीतरी बघायला तरी निदान बघतील तरी काय नाही तरी. मग जाऊन घरी जाऊन पटकन चेंज करून येऊया आणि मग फुगडीचा एखादा क्लिप टाकून बघू. ब्लॉगचा एंडिंग करू. मग तसाच ब्लॉग पूर्ण तुम्ही बघत राहा. आणि आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर पण करा. म्हणता
इथे कार्यक्रम चालू आहे आणि फुगडीचा कार्यक्रम म्हटल्यावर माणसांची गर्दी बघा इथे. वरती फक्त सगळे पुरुष आहेत आणि खाली सगळ्या बायका. तुम्हाला एकदा फुगड्या दाखवतोय.